नमस्कार. मी आज शेठ गोशाळा इथे आलेली आहे आणि इथे मी एक बालपाल रस हे एक प्रोडक्ट तुमचं पाहिलेलं आहे. तर माझा 1.5 वर्षाचा मुलगा आहे सर. तर मी त्याला हे प्रोडक्ट तुमचं देऊ शकते का आणि त्याचे काय काय फायदे होतात त्याची थोडी माहिती हवी होती मला. येस. बालपाल रसच्या नावामध्येच आहे बालांचं पालन करणारा रस. शेठ गोशाळा हा बालपाल रस सुमारे 7-8 महिन्यांपासून बनवते आहे. मी कांची येथे गौवे सिद्धाचार्य डॉक्टर निरंजनजी वर्मा यांच्याकडे जे कोर्सेस केले त्याच्यातून जे आम्हाला क्रीम ज्ञान मिळालं त्याच्यापैकी एक आहे बालपाल रस. म्हणजे मुलांचा कफ जर संतुलित असला तर मुलं खूप चांगलं पुढे करिअर घडवू शकते. कारण कफ ही गोष्ट अशी आहे की जी असायलाच पाहिजे पण ती संतुलित असली पाहिजे. आपल्याला विकृत कफ माहिती असतो तर मग मुलांचा अलीकडे आपण बघतो की मुलं ऐकत नाही, ती कंप्लेंट असते, नुसती धावपळ करतात, एक्स्ट्रीम पळतात, एक्स्ट्रीम पडतात, एक्स्ट्रीम शब्द वापरते. खरं मुलं ती पडणारच, मुलं ती मस्ती करणारच, ते अपेक्षितच आहे. परंतु हे अति प्रमाणात होतं काहींच्यामध्ये आणि जे पॉझिटिव्हपणा पाहिजे तो अजिबात नसतो. याला कारण कफाचा अभाव आहे. आपल्या बाळाच्या डोळ्याच्या खाली लाल किनार आहे का बघा, लाल डोळे होतात का बघा. लाल डोळे होणं वेगळ्या अर्थाने पण असतं, तसं नाही म्हणत मी, पण एक अशी रक्तिमा हा शब्द करेक्ट आहे का बघा, तो असेल तर बाळामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये कफ प्रवृत्ती आहे. तर ती नसेल तरी काही घाबरायचं कारण नाही. बालपाल रस ते देतो. किंवा कफ विकृत असेल तो संतुलित करण्याचं काम बालपाल रस करतो. ह्याच्यामध्ये शतावरी गोवर्क आहे आणि ब्राह्मी गोवर्क आहे आणि गोडी येण्यासाठी आम्ही याच्यात देशी उत्तम दर्जाची खांड वापरतो. आमच्या शेठ गोशाळेमध्ये किंवा माझ्या घरी सुद्धा खरं तर कुठेही साखर तुम्हाला नाही मिळणार, आम्ही नाही वापरतो. तर आमच्या प्रत्येक प्रॉडक्टमध्ये एक तर मध उच्च दर्जाचं असतं किंवा खांड असतं. तर बालपाल रसमध्ये आम्ही उच्च दर्जाची खांड की जी मी गाझियाबादवरून एका चांगल्या व्यक्तीकडून मागवतो ती खांड आणि मग शतावरी आणि ब्राह्मी अर्क असं चांगल्या प्रोसिजर आहे, त्याला प्रक्रिया आहे, त्यातून ते बनतं बालपाल रस की जो उत्तम रिझल्ट देतो. कितीतरी भगिनी मला फोन करून त्यांच्या बाळासाठी बालपाल रस घेत असतात. खूप चांगले मित्र मला या निमित्ताने मिळालेले आहेत की ज्यांची मुलं 7-8-10 वर्षांची आहेत. त्यांचे रिपोर्ट आहेत की खोकल्याला सुद्धा हा अतिशय गुणकारी आहे. जे खोकल्याचा शत्रू आहे बालपाल रस. तर आपल्या बाळाला सिंथेटिक केमिकलयुक्त औषध देण्याच्या ऐवजी असं छान उत्पादन द्या की ज्याच्यामुळे तुमचं बाळही सुरक्षित राहील आणि गोशाळेला आर्थिक मदतसुद्धा होईल. तर असं आहे बालपाल रस. ओके. खूप छान माहिती दिलीत सर तुम्ही. धन्यवाद.